नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. इयत्ता 7वी, विषय नागरिकशास्त्र, पाठ 6वा, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये. मुलांनो, या वर्षीच्या नागरिकशास्त्रामध्ये आपण संविधानाविषयी बरीच माहिती मिळवली. त्यामध्ये संविधान म्हणजे काय किंवा संविधानात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, संविधानाने आपल्याला कोणते हक्क दिलेले आहेत, आपली कर्तव्य काय आहेत, आपल्या हक्कांना कायद्याचं संरक्षण का दिलं आहे किंवा मूलभूत हक्कांचे आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिकांना काय महत्त्व आहे, या सगळ्याची माहिती आपण बघितलेली आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी शासनाने कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत ज्या सूचना संविधानाने दिलेल्या आहेत त्या सूचनांना मार्गदर्शक तत्वे असं म्हणतात. भारतीय नागरिकांचे 6 मूलभूत हक्क तुम्हाला माहिती आहेत. एक समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्ध हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि संविधानिक उपाययोजनाचा हक्क. आता हे हक्क आपल्याला दिल्यामुळे शासनाच्याही काही अधिकारांवर निर्बंध येतात. शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, लिंग यावर आधारित भेदभाव करू नये. कोणालाही कायद्यापुढील समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये. कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये. धार्मिक कर लादू नयेत. ही जी मार्गदर्शक तत्वे आहेत ही शासनाला काय करावे व काय करू नये याबाबत मार्गदर्शन करतात. मार्गदर्शक तत्वांचा समावेश का केला? भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या भारत देशाची अवस्था खूपच बिकट. आपल्यामध्ये गरिबी, बेकारी, अशिक्षितपणा, मागासलेपणा यासारख्या समस्या देशात होत्या. निरक्षरता ही सुद्धा देशात होती. पण या सगळ्या समस्या दूर करून देशाची घडी यासाठी बेकारी कमी करणे, गरिबी घालवणे, शिक्षणाच्या सुविधा निर्माण करणे, कायदा व सुव्यवस्था स्थापन करणे, देशहिताची कामे करणे अशी अनेक कार्य करून आपल्याला राष्ट्र बांधणीचं कार्य करायचं होतं. लोकांच्या कल्याणाचं उद्दिष्ट साध्य करायचं होतं. भारताचं एका नव्या विकसित आणि प्रागतिक देशात रूपांतर करायचं होतं. यासाठी राज्य शासन व केंद्र शासन या दोघांनी लोककल्याणाच्या योजना आखून त्या राबवाव्यात असे संविधानकारांना वाटत होते. लोकांची प्रगती करण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने कोणत्या विषयांना प्राधान्य दिले, लोककल्याणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे या मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगितले आहे. या सगळ्या योजना म्हणजे बेकारी कमी करणे किंवा धोरणं गरिबी घालवणे, कायदा सुव्यवस्था स्थापन करणे, शिक्षणाच्या सुविधा निर्माण करणे, देशहिताची कामे करणे, हे जर सगळं एकदम एकाच वेळी राबवायचं असेल तर त्यासाठी लागणारं आर्थिक बळ शासनाकडे नाही हे संविधानकारांनी जाणले होते. म्हणूनच संविधानकारांनी ही मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती शासनावर बंधनकारक केली नाहीत, तर मार्गदर्शक तत्वांची स्वतंत्र यादी देऊन शासनाने त्यांचा आधार घेऊन धोरणे आखावी, तसेच हळूहळू पण ठामपणे त्यांची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मार्गदर्शक तत्वांचे महत्त्व. मार्गदर्शक तत्वे हे संविधानाचे वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे. शासनाला धोरण ठरविताना ही तत्वे मार्गदर्शक ठरावीत हा घटनाकारांचा त्यामागे हेतू होता. भारतात आर्थिक व सामाजिक लोकशाहीची प्रस्थापना करणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या तत्वानुसार कायदे करून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी शासनावर आहे आणि ही जबाबदारी राजकीय स्वरूपाची आहे.
मार्गदर्शक तत्वे ही केवळ नीती निर्देशके आहेत. देशाच्या शासनात त्यांचे नैतिक अधिष्ठान मोठे आहे. शासनाला धोरणात्मक मार्गदर्शन करण्यात ही तत्वे महत्त्वाचा कार्यभाग पार पाडतात. मार्गदर्शक तत्वे राज्याने काय केले पाहिजे याविषयी विधायक सूचना करतात. मार्गदर्शक तत्वे आदर्श कल्याणकारी राज्यास पोषक असून ही कुठल्याही एका विशिष्ट राजकीय पक्षाची तत्व नाहीत. लोकशाहीत सत्ताधारी पक्ष बदलला तरी देशाचा विकास एका निश्चित दिशेने होण्यासाठी मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत. आता आपण बघूया काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्वे. त्यातलं पहिलं म्हणजे शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे. स्त्री पुरुष असा भेदभाव त्याबाबत करू नये. उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे म्हणजेच प्रत्येक हाताला काही ना काहीतरी काम मिळवून देणे. त्याचप्रमाणे स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान मोबदला वेतन द्यावे. काही वेळेला स्त्री पुरुषांनी समान काम करूनही भारतात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने न समजता त्यांना दुर्बल समजून पुरुषांना सबल समजले जाते व त्यांना जास्त वेतन दिले जाते. यामागे पुरुष प्रधान संस्कृती हेही एक कारण. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठीच स्त्री पुरुष समानता, समान कामासाठी समान वेतन असे कायदे असणे आवश्यक आहे. समान काम असे काम की जे सारख्याच वातावरणात केलेले आहे, ज्याकरिता लागणारी कुशलता, मेहनत आणि जबाबदारी ही सारखीच असेल किंवा कामासाठी लागणारे कौशल्य, मेहनत व जबाबदारी यात वेगळेपण असेल पण ते व्यावहारिक दृष्ट्या विशेष महत्त्वाचे नसेल, असे काम हे समान काम मानले जाते. जर या कायद्यातील तरतुदीचे पालन केले नाही तर संबंधित मालकाला 3 महिने ते 1 वर्षापर्यंत कैद आणि 10 ते 20,000 रुपयापर्यंत दंड ही शिक्षा होते व दुसऱ्यांदा केलेल्या गुन्ह्याच्या वेळेस कैदेची शिक्षा 2 वर्षापर्यंत वाढू शकते. तिसरा आहे लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात. यामध्ये सार्वजनिक स्वच्छता, त्याच्यानंतर आरोग्याच्या सोयी सर्वत्र पोहोचवणे हे गरजेचे आहे. राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांचे म्हणजे स्मारके, वास्तू यांचे संरक्षण करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे. वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण या गोष्टीमुळे कळत नकळत आपल्या हातून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे शासनाचे व आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. दुर्बल घटक, समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून. त्याचप्रमाणे वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यापासून नागरिकांचे संरक्षण करावे. भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा. मुलांनो, आता आपण जी मार्गदर्शक तत्त्वे बघितली की उपजीविकेचे साधन, समान वेतन, आरोग्य सुधारणे, वास्तूंचे रक्षण, पर्यावरणाचे रक्षण, दुर्बल घटकांना संरक्षण, नागरिकांचे संरक्षण किंवा समान नागरी कायदा, ही सगळीच्या सगळी मार्गदर्शक तत्व जर बघितलं तर नागरिकांचं हित लक्षात घेऊन बनवण्यात आलेली आहेत. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे हे लोकशाही संवर्धनासाठी महत्त्वाचे घटक आहेत. मूलभूत हक्कामुळे नागरिकांना आवश्यक ते स्वातंत्र्य मिळते आणि त्यांच्या कौशल्यांचा विकास. मार्गदर्शक तत्वांमुळे शासनावर निर्बंध घालून लोकशाही रुजण्यास मदत होते. मार्गदर्शक तत्वांचा आवाका बघता एखादे मार्गदर्शक तत्व शासनाने राबवले नाही म्हणून आपण न्यायालयात जाऊ शकत नाही, परंतु मार्गदर्शक तत्वे राबवण्याचा आग्रह आपण करू शकतो. मुलांनो, शासनाने विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बऱ्याच योजना राबवलेल्या आहेत, पण असं असलं
तरी सुद्धा अजूनही काही गरजू मुले ही शिक्षणापासून वंचित आहेत. मुलांनो, या शासनाच्या ज्या सुविधा आहेत, सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्वच्छ पाणी पुरवठा आणि बालकांचे लसीकरण, यामुळे काय होईल बघा. आपल्याला ठिकठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे आढळतात. त्यामुळे काय होतं, आपलं शहर जे आहे ते स्वच्छ राहतं, रस्ते स्वच्छ राहतात. त्याच्यामुळे जी रोगराई, अस्वच्छ रस्त्यांमुळे जी रोगराई पसरते ती रोगराई पसरत नाही. त्याचप्रमाणे पाणी पुरवठा जे आहे, त्या स्वच्छ पाणी पुरवठ्यामुळे आपल्याला पाण्यापासून होणारे जे विविध रोग आहेत त्यापासून आपला बचाव होऊ शकतो. त्याचप्रमाणे बालकांचे लसीकरण, बालकांच्या लसीकरणामुळे बालकांना संभाव्य अशा विविध धोकादायक आजारातून संरक्षण दिलं जातं. मूलभूत कर्तव्ये. लोकशाहीत नागरिकांवर दुहेरी जबाबदारी असते. एकीकडे त्यांना संविधानाने दिलेल्या हक्काबाबत जागरूक राहावे लागते, तर हक्कांवरती अयोग्य मर्यादा येणार नाहीत याबाबत दक्ष असावे लागते. आणि दुसरीकडे कर्तव्य आणि जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे म्हणून संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यातून अनेक तरतुदी केल्या. जोपर्यंत भारतीय नागरिक आपल्या कर्तव्याबाबत जागृत होत नाही, तोपर्यंत शासनाच्या सुविधांचा लाभ त्यांना योग्य रीतीने घेता येणार नाही. म्हणूनच मूलभूत कर्तव्ये देशाच्या विकासाला हातभार लावू शकतात. मग ही मूलभूत कर्तव्य कोणती आहेत बघा. संविधानाचे पालन, भारताचा ध्वज, राष्ट्रगीताचा सन्मान, देशाची सेवा, नैसर्गिक पर्यावरणाचे. आता बघा, आपल्या देशामध्ये स्वच्छ भारत या अभियानाखाली शासनाने स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबवलेले आहेत. परंतु त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करण्याच्या सवयी लोकांनी बदलल्या पाहिजेत. भारतीय नागरिकांना आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी म्हणून संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. आता अगदी मूलभूत कर्तव्य आपण बघूया. त्यातलं पहिलं आहे, प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्श भारताचा ध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान हा प्रत्येक भारतीय नागरिकाने केलाच. दुसरं, स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन केले पाहिजे. 150 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा स्वातंत्र्यवीरांचा सन्मान राखणे, चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. देशाचे सार्वभौमत्व, एकता, अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी. पाचवा आहे, सर्व प्रकारचे जातीभेद विसरून एकोपा वाढवावा, बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. याचा अर्थ असा आहे की आपल्या देशामध्ये विविध भाषा आहेत, अनेक खाद्य संस्कृती आहेत, विविध सण उत्सव साजरे केले जातात. परंतु हे सर्व करत असताना एकमेकांमधील भेदभाव विसरून बंधुत्वाची भावना सर्वांनी जोपासली पाहिजे. तरच लोकशाहीचे संवर्धन होईल, स्त्रियांचा अपमान होईल, त्यांची प्रतिष्ठा कमी होईल. अशा प्रथांचा पण त्याग केला पाहिजे. सहावा आहे, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसांचे जतन करावे. भारत देशाला जवळजवळ 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. जगातील एक समृद्ध संस्कृती म्हणून भारत देशाचा उल्लेख केला जातो. या संस्कृतीच्या वारसाचे जतन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद, जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी.
यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. अंधश्रद्धेमुळे माणसाचे सर्वात जास्त नुकसान होते. त्यामुळे कोणत्याही गोष्टींचा विचार हा वैज्ञानिक दृष्टीने करणे गरजेचे आहे. मानवाने मानवाशी तसेच इतर प्राण्यांशी मानवतावादाने वागले पाहिजे. अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. पण हे केव्हा शक्य आहे? जेव्हा आपण जिज्ञासू वृत्तीने सर्व गोष्टींची सखोल माहिती घेऊ, प्रत्येक गोष्टीचे कारण जाणून घेऊ, तेव्हाच हे शक्य आहे. हे कारण जाणून घेणे म्हणजे जिज्ञासू वृत्ती होय. 9 आहे, सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे. देशाच्या मालकीच्या सर्व वस्तू या सार्वजनिक मालकीच्या असतात. उदाहरणार्थ बस, रेल्वे, उद्याने हे सर्व देशाच्या सार्वजनिक संपत्तीमध्ये येते. अशा सर्व गोष्टींची काळजी घेणे, त्यांचे जतन करणे हे भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. 10. देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक व्यक्तीने देशाच्या प्रगतीला हातभार लावणे खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही सामूहिक कार्यात किंवा स्वतःच्या व्यक्तिगत कार्यात नेहमी चांगल्यात चांगल्या प्रकारे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. 11 आहे, 6 ते 14 या वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. भारतीय संविधानानुसार 6 ते 14 वयोगटातील बालके शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. म्हणून प्रत्येक पालकाने किंवा भारतीय नागरिकाने प्राथमिक शिक्षण आपल्या पाल्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. मुलांनो, तुमच्या पुस्तकामध्ये ही 4 चित्र दिलेली आहेत. तर ह्या 4 चित्रांमध्ये कोणत्या कर्तव्याचं पालन होत नाही ते आपण पाहूया. या पहिल्या चित्रामध्ये मुलगा आपल्याला किल्ल्याच्या भिंतीवरती नाव टाकताना दिसतोय. खरं तर किल्ला ही एक ऐतिहासिक वास्तू आहे, आपल्या संस्कृतीचा वारसा आहे आणि अशा ऐतिहासिक वारशाचं जतन करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. पण मुलाच्या लिहिण्यामुळे वास्तू खराब होत आहे. त्यामुळे आपल्या संमिष्ट संस्कृतीच्या वारसाचे जतन करावे हे जे कर्तव्य आहे, या कर्तव्याचं पालन इथे होताना दिसत नाही. दुसरं चित्र बघूया. या ठिकाणी दारावरती लिंबू, मिरची आणि घोड्याचा नाल दाखवलेला आहे. अरिष्ट निवारण करण्यासाठी लिंबू, मिरची किंवा काळ्या कापडाचा तुकडा, कोळसा किंवा लाल ठोकणे ही अंधश्रद्धा आहे. यासाठी सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला हवा. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी. या कर्तव्याचं पालन इथे होत नसल्याचं दिसतंय. आता पुढचं चित्र बघा. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की बसची तोडफोड होत आहे. बरोबर, म्हणजे मोर्चा, निदर्शने किंवा बंद पाळत असताना लोक रागाच्या भरात मोठमोठी दुकानं, बस यासारख्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात. व सार्वजनिक मालमत्तेचं जतन करावं किंवा हिंसेचा त्याग करावा, या कर्तव्याचे पालन इथे होत नसल्याचं दिसत आहे. आता पुढचं रस्त्यावर कचरा टाकणारी महिला दिसत आहे. बरोबर मुलांनो, भारताचा एक सुजाण नागरिक म्हणून आपण आपल्या घराचा आणि आपल्या परिसराचा भाग नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. लोक स्वतःच्या घराचा कचरा जवळच्या कचरा कुंडीत न टाकता रस्त्यावर टाकतात. त्याचे दुष्परिणाम पर्यावरणावर होतात. म्हणजेच आपल्या पर्यावरणाचे जतन व संरक्षण करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे आणि या बाबतीत लोक आपल्या कर्तव्याचे पालन नाही. तुमच्या पुस्तकामध्ये
एक करून पहा दिलेला आहे की वरील मार्गदर्शक तत्वांव्यतिरिक्त अन्य मार्गदर्शक तत्वे शासनाने लोककल्याणासाठी काय करावे हे स्पष्ट करतात. तर खाली काही विषय दिलेले आहेत, मग त्या संदर्भात कोणते मार्गदर्शक तत्व आहे ते आता आपण बघूया. पहिलं म्हणजे मुलांचं शिक्षण, बालकांचं शिक्षण. तर मुलांनो, संविधानाच्या कलम 39 मध्ये बालकांविषयी राबवण्याच्या धोरणाबाबत मार्गदर्शक तत्व आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की निकोप व आनंदी वातावरणात बालकांचे संगोपन व्हावे, बालकांवर अर्थार्जनाची सक्ती नसावी, त्यांना विकासाची संधी व शिक्षण उपलब्ध व्हावे असे त्यात स्पष्ट केले आहे. तर कृषी म्हणजे शेतीच्या कामाबद्दल, जर शेती सुधारणाबद्दल जर बघायला गेलो आपण, तर आधुनिक म्हणजे कलम 48 मध्ये आधुनिक व शास्त्रीय रीतीने कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील आणि विशेषतः गायी व वासरे आणि इतर दुभती व झुंपणीची गुरे यांच्या जातीचे जतन करणे व त्या सुधारणे आणि त्यांच्या कत्तलीस मनाई करणे याकरता शासन उपाययोजना करेल. त्याप्रमाणे कलम 48 क मध्ये दिलेला आहे की पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही वने नि वन या जीवसृष्टीचं संरक्षण करणे. राज्य हे देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहील असं या मार्गदर्शक तत्वात सांगितलेलं आहे. मुलांनो, या वर्षी आपण आपल्या संविधानाची ओळख करून घेतली, संविधानाची उद्देशिका, संविधानाची वैशिष्ट्ये, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वे या सगळ्या गोष्टींची माहिती यावर्षी घेतलेली आहे. तर भारताचे सुजाण नागरिक म्हणून आपण या सर्व कर्तव्यांचे पालन सर्वांनी केलेच पाहिजे. धन्यवाद. आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तिथे असलेल्या फीडबॅक फॉर्मची लिंक भरायची आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहायची आहेत. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत, पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.